लाखो महिलांच्या आयुष्यातही एक मोठा आर्थिक बदल घडतोय. मकर संक्रांतीला लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट 3,000 रुपये येणार आहेत. पण त्याच वेळी लाखो महिलांचा हा लाभ कायमचा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. नेमकं चाललंय काय? कोणाला पैसे मिळणार? कोणाचा हप्ता थांबणार आणि का? हे सगळं जाणून घ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उमेश शिकणारे. आपण पाहता विदर्भ लाईव्ह. राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक केवळ योजना नाही, तर घर कर्ज सांभाळण्यासाठीची एक मोठी आधाराची काठी बनली आहे. दर महिन्याला मिळणारे पैसे अनेक घरांमध्ये औषध, शिक्षण, भाजीपाला, गॅस आणि इतर गरजांसाठी उपयोगी पडत आहेत. आणि आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महिलांना डबल आनंदाची बातमी मिळाली आहे. जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजेच 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत. ही बातमी ऐकतात अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. सणासुदीच्या काळात 3,000 रुपये मिळणार म्हणजे घरात गोडधोड, मुलांच्या गरजा, कपडे सगळं काही थोडं सोपं होणार आहे. पण या आनंदासोबतच एक मोठी चिंता देखील पुढे आली आहे. कारण या योजनेत सरकारने केवायसी सक्तीची केली आहे. महिलांची, त्यांच्या पतीची आणि वडिलांची केवायसी पूर्ण असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी सरकारने 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. मात्र राज्यभरात जवळपास 30 लाख महिलांनी अद्याप ही केवायसी पूर्ण केलेली नाही. याचा अर्थ असा की या 30 लाख महिलांना पुढचा हप्ता मिळण्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील 1.25 लाख महिलांनी केवायसी केल्याची माहिती समोर आली आहे. अनेक महिलांना ही मुदत वाढवून मिळेल अशी अपेक्षा होती, पण सध्या तरी सरकारकडून कोणतीही मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली नाही. फक्त केवायसीने केल्यामुळेच नाही, तर आणखी एका महत्त्वाच्या निकषामुळे हजारो महिलांना लाभ बंद होऊ शकतो. सरकारने स्पष्ट केले आहे की महिलांच्या पतीचं किंवा वडिलांचं वार्षिक उत्पन्न जर 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलेलाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे. म्हणजेच केवळ महिला गरीब असणं पुरेसं नाही, तर संपूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे अनेक घरांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्या महिलांनी या पैशावर अवलंबून घर चालवायला सुरुवात केली होती, त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की पुढच्या महिन्यात हे पैसे येणार की नाही. मकर संक्रांतीला 3,000 रुपये मिळणार हे निश्चित असलं तरी पुढे काय होणार यावर मात्र मोठा संभ्रम आहे. त्यामुळे अजूनही ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर ही लाडकी बहीण योजना अनेकांसाठी केवळ आठवण ठरू शकते. लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, पण त्याचा लाभ खरोखरच गरजू महिलांपर्यंत पोहोचावा हा सरकारचा हेतू आहे. त्यामुळेच छाननी, केवायसी आणि उत्पन्न तपासणी केली जात आहे. मात्र या प्रक्रियेत अनेक खऱ्या गरजू महिलांनाही फटका बसू नये ही सर्वांची अपेक्षा आहे. तुम्हाला हप्ता मिळणार का? तुमची केवायसी पूर्ण आहे का? हे लगेच तपासा, कारण पुढचा निर्णय तुमच्या घरच्या अर्थकारणावर मोठा परिणाम करणारा ठरू शकतो.